नमस्ते, गावरान किचन तडकामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे कैऱ्याचं लोणचं. हे घरच्या आंब्यांचे कैऱ्या आहे, एकदम गावठी पकलेले आहे चांगले आंबे. बघू शकतात कसं कलर पलटी झाले. कैरी मोठी असल्यामुळे एका कैरीचे चांगले 10-15 पीस म्हणजे कुठे तुकडे तयार होतात. त्यामधले घाण वगैरे काढून असे सुकत घालून देऊ. लोणच्याचा एक अलगच प्रकारची कैरी असते, ती आंबटच लागते खायला. आणि दुसरी हायब्रिड आंब्याची केली म्हणजे ती लोणचं खायला चवदार लागत नाही. अडकित्त्याने फोडून घेतले, चांगले काप एकसारखी करता येतात अडकित्त्याने. कैरी चांगली पक्की झालेली आहे, त्यामुळे अडकित्त्याशिवाय कैरी फुटल्या जाणार नाही. आणि कैरीचे सर्व घाण वगैरे साफ करून त्याला एक दिवस सुकून देऊ कैऱ्यांना, म्हणजे त्यातलं पाणी थोडंसं सुकलं जाईल. पातळ करून असे सुकत घालायचे आहेत. हे बघा कशी पकलेली आहेत कैरी. त्याचा कलर पण चेंज झालेला आहे, पिवळसर. लोणचं करण्यासाठी चांगली पकलेलीच कैरी लागते. कवळ्या कैरीचे टिकल्या जात नाही. आणि ही आता चांगला एक दिवस सुकून देऊ, मग त्याच्यावर लोणचं तयार करू. त्यातले सर्व घाण बाजूला करून घेऊ. हे बघा, इथं चांगल्या प्रकारे आपले खापा सुकलेले आहेत आणि जाड मीठ घेतलेलं आहे लोणचं करण्यासाठी. बघा कशा सुकलेले आहेत खापा. त्यातले सर्व पाणी सुकून गेलेलं आहे, मग ते लोणचं चांगले टिकले जातं. आणि लोणचं तयार करण्यासाठी आपण इथं मसाला बी आणलेला आहे. चांगला कलर येतो त्याने, घरच्या मिरच्यांना जसा कलर नसतो. आणि इथं मसाल्याची पुडी टाकलेली, त्यामध्ये कलर चांगला लाल भडक आला आहे त्याला. जाडा मीठ वापरल्यानं लोणचं आवळलं जातं, म्हणजे त्याचं जे कातडं आहे ते मऊ पडत नाही, लवकर खराब होत नाही लोणचं. म्हणून लोणच्याला जाड मीठ वापरलं पाहिजे. मसाल्याची पुडी तर टाकलीच आपण त्याच्यात घरी. त्यामध्ये मिरे, हिंग, मोहरी सर्व दळून टाकले. हळद पण टाकली आहे. घरचा पण मसाला टाकावा लागतो. वर्षभर टिकल्या जातं लोणचं, खराब होत नाही. त्यामुळे जाड मीठ वापरावं. आणि तेल गरम करून, चांगलं तेल गरम करूनच मग लोणचं त्यामध्ये मसाला वगैरे घालून त्यामध्ये मग लोणच्याच्या खापा घालून घेतले आहेत. आता ते भरून देऊ बरणीमध्ये. जाड मीठ टाकलेलं आहे ते आपण चांगल्या प्रकारे घालून घेऊ त्यामध्ये. नंतर मग त्याचं बरोबर पाणी होईल. जाड मिठाने लोणचं आवळलं जातं. चांगल्या प्रकारे घालून घेऊ आणि भरून घेऊ. कलर काय मस्त आलाय, लाल लाल. कारण का घरच्या आपल्या मिरच्या असतात त्याने एवढा कलर येत नाही. विकत आणलेली ऐता मसाला, त्यामुळे एवढा कलर आला आहे त्याला. आता बरणीमध्ये भरून देऊ. सर्व लोणचं पण बरणीमध्ये भरून दिलेलं आहे. आणि त्याला मस्त वरून आहे ना, झाकण नाही लावायचं आहे. आपलं उपरणे किंवा पातळ फडक्याने त्याचं तोंड पॅक करायचं आहे, म्हणजे हवा जाईल त्यामध्ये. झाकणाने हवा बंद होतं. आणि मग ते जास्त, आता उन्हाळा पडलेला आहे ना, गरम बरणी होते, त्यामुळे मग लोणचं खराब होतं. त्यासाठी ना ते कपड्यानं पॅक करायचं तोंड. आणि शक्यतो थंड ठिकाणीच लोणच्याची बरणी ठेवायची. जास्त गरमट होईल त्या ठिकाणी नाही ठेवायचं. संध्याकाळी थोडं बाहेर हवेत ठेवून द्यायचं लोणचं, जेणेकरून ते चांगलं टिकलं जातं.
व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.